नमस्कार, मी मिलन सुनील होळणकर, विकास अधिकारी नॅशनल इन्शुरन्स कंपनी कोल्हापूर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये गेली 36 वर्ष मी काम करते आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिन हा साजरा करतात, गौरवतात, पण त्याच्यामागे, या यशामागे एक खडतर प्रवास सर्वांचाच असतो. तर या संदर्भात मी माझ्या प्रवासाची थोडक्यात तुम्हाला माहिती देते. तसं माझं बालपण आजऱ्यामध्ये अतिशय सुंदररित्या गेले. एक निसर्गरम्य परिसरामध्ये छान शिक्षण झालं. मी BCom पर्यंत शिकले. माझे वडील कैलासवासी माधवराव देशपांडे हे अतिशय मोठे सोशल वर्कर, ज्यांनी आजऱ्याचा विकास केला. त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही 6 भावंडं अतिशय त्यांचा वारसा जपत आता सगळेच सोशल वर्कमध्ये आहोत. माझी आई कडक शिस्तीची, पण तिनंसुद्धा कधी मुलांमध्ये भेदभाव केला नाही. आम्ही 3 भावंडं बहिणी एकदम छान होतो. त्यांच्या शिदोरीवरतीच, आईच्या संस्कारक्षम शिदोरीवरतीच आम्ही छान सगळेजण काम करत आहोत. मला माझा प्रवास सांगायचा म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानाच एका सुधीरणीच्या एक छोटं कागदपत्र लिहिण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1986मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली होती. त्याचं काम मी आजऱ्यामधूनच कोल्हापूरला येऊन जाऊन बसनं करत होते आणि छोट्या मोठ्या कामातूनच माझी सुरुवात झाली. त्यानंतर वडिलांनी एक नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगचा मुंबईचा पोस्टलचा कोर्स लावला होता. त्याच्यातूनच मी 1988मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या विकास अधिकारी या पदावरती माझी निवड झाली आणि त्यानंतर ट्रेनिंगसाठी म्हणून मी कोल्हापूरला आले आणि त्यानंतर माझं 45 दिवस नागपूरला ट्रेनिंग होतं. मला कल्पनाच नव्हती की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये मी एकटी महिला अधिकारी होते. आणि नागपूरमध्ये मी गेले आणि 45 दिवस राहायचं आणि तिथल्या त्या वातावरणामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आमचं ट्रेनिंग सुरू होणार होतं. तिथे गेले आणि मला अतिशय म्हणजे मी असं वाटलं की आपण इथं नाही राहू शकणार. तर मी त्यांना सांगितले की मला परत जायचं आहे. तर त्यावेळेला खरंच देवासारखे मला माझे सहकारी म्हणा, माझे साहेब म्हणा, सर्वजण भेटले आणि त्यांनी मला तिथं थांबायला सांगितलं की तुला हे सांभाळल्याशिवाय, हे पूर्ण केल्याशिवाय तुला ऑफिसर म्हणून राहता येणार नाही. आणि मी खरोखरच मग त्यावेळेला राहिले 45 दिवस. तो ट्रेनिंग कंप्लीट केलं, एक्झाम दिली आणि खरंच म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळेला एवढ्या सगळ्यांमध्ये मी सेकंड हायेस्ट आले होते. एक छोट्या ग्रामीण भागातनं जाऊन परीक्षा देऊन मी सेकंड हायेस्ट आले. परीक्षा पास झाली चांगल्या रीतीने. नंतर माझी अपॉइंटमेंट कोल्हापूरला झाली आणि तिथून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. आता मार्केटिंग म्हणजे जायचं, तुमच्याकडे काय लागतं, फक्त सखोल ज्ञान लागतं, चिकाटी लागते, जिद्द लागते आणि त्यामुळे तुम्ही जाऊन तिथं फक्त समोरच्याला सांगायचे की तुमचे विमा कंपनीचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते कसे आहेत, कसे हेल्पफुल आहेत ते सांगून प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगणे. त्याच्यात प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे कोटेशन्स येतात, त्याच्यात तुम्ही कसे चांगले आहात दर देणं, त्याच्यामध्ये सर्व्हिसेसचा भाग आला. तर अशा 36 वर्षाच्या प्रवासामध्ये मला अनेक संस्थांची जोडता आलं. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून मी मोठ्या कॉर्पोरेट लेवलपर्यंत, म्हणजे अगदी माझ्याकडे उदाहरणार्थ सांगायचं तर पुढारी ग्रुप आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी, BSNL, मेनन, मनोग्राफ, कोल्हापूरमधल्या सगळ्या व्हेकलच्या जे शोरूम्स आहेत म्हणजे अगदी युनिक ॲटोपासूनच्या सगळ्या, डेल्टा, होंडा, महिंद्रा सगळ्या कंपन्यांशी मी हळूहळू 36 वर्षामध्ये जोडली गेले, अजूनही जोडलेली आहे. तसेच माझ्या अंडर मी जे काही एजंट्स असतात त्यांच्या थ्रू मी काम करायचा प्रयत्न केला. प्रत्येक एजंटला वेगवेगळं छान नॉलेज देऊन एजंटनीसुद्धा काम चांगलं केलं. ते पण चांगले, अगदी प्रत्येकजण उत्तम काम करत असल्यामुळे मी माझं काम चांगलं करू शकले. विमा व्यवसायामध्ये काम करण्यासाठी फक्त तुम्हाला सखोल ज्ञान लागतं. व्यवस्थित अभ्यासपूर्वक जर तुम्ही प्रेझेंट केलं तर आपण कुठल्या स्तराला पोहोचू शकतो. तर मी ऑल इंडिया लेवलचा, भारताच्या ऑल इंडिया लेवलचा सुद्धा मी पुरस्कार प्राप्त करून घेतलेला आहे. मला अनेक असे पुरस्कार कंपनीचे मिळालेले आहेत. पण माझी सुरुवात होताना मी अगदी बसने जात होते, चालत जात होते, रिक्षाने जात होते. वेगवेगळ्या कंपन्यांचे, मी एकटीच महिला अधिकारी होते त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांचे जे ऑफिसर्स यायचे त्यांच्यासोबत त्यांना कॉम्पीट करणं तसं थोडंसं अवघड जात होतं मला. पण नंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मी हे पूर्ण करू शकले. आणि त्याच्यानंतर माझा म्हणजे प्रवासानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मला खरं तर सांगायचं की महिलांना तुम्हाला जर साथ पाहिजे असेल तर तुमच्या नवऱ्याची तर नक्कीच लागते, पण त्याचबरोबर घरातल्या काही व्यक्तींची पण तुम्हाला नेहमीच साथ लागते. तशा माझ्या सासूबाई, सासरे त्यांच्यासह मला खूप साथ छान लागली. त्यामुळे मला त्यांच्यावर, आमचं एकत्र कुटुंब आहे तर त्यांच्यावर काम करत असताना
घराची जबाबदारी माझ्या सासूबाईंनी अगदी समर्थपणे साथ दिली. अजूनही ते देतात. वयाच्या 85 वर्षी अजूनही ते माझ्यासाठी खूप करतात. हे मला नमूद करावं असं वाटते. ते महिला दिनानिमित्त मी हे पण सांगू शकते की महिलांना, घरातल्या महिलांचा जर सपोर्ट असेल तर त्या कुठे पोचू शकतात. हा पण मला संदेश द्यावा असं वाटतो. तसंच माझे सासरे, त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली. ते आम्ही ग्रामीण भागातून आल्यावर माझं मराठी चांगलं होतं पण इंग्लिश इतकं मी प्रेझेंट करू शकत नव्हते. तर मला जे काय सांगायचं होतं ते मी त्यांना सांगायचे, तर ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये करून त्याचं पूर्ण प्रेझेंटेशन माझं सुंदर करून द्यायचे. त्यांचं पण नमूद. माझे नवरा तर माझ्या पाठीशी कायमच आहे. माझ्या मुली, 2 मुली आहेत मला. दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. त्या पण त्यांच्या संसारात छान आहेत. त्यांना पण त्यांच्या नवऱ्यांची आणि त्यांच्या घरातल्यांची, सासू-सासऱ्यांची साथ उत्तम आहे. म्हणून त्या पण आपल्या जोरावर आपण छान काम करू शकतात. तर महिलांनी आणि घरातल्यांनी खरंच साथ दिली पाहिजे, हा मला संदेश द्यावासा वाटतो. त्याच्याचप्रमाणे माझे जे काही एजंट्स असतात, म्हणजे माझ्या हाताखाली जे एजंट लोक आहेत, ते सुद्धा अतिशय उत्तम काम करतात. तेव्हा मला काम करायला हुरूप येतो किंवा काम करावंसं वाटतं. मी मगाशी बोलल्याप्रमाणे काही कॉर्पोरेट ऑफिसेसना मी जशी नॅशनल इन्शुरन्स कंपनीची जोडले गेले, तसेच मला तळागाळातल्या लोकांनासुद्धा आपली विम्याची माहिती द्यावी असं वाटत होतं. त्याप्रमाणे मी आमचे माळी मामा असतील, स्वयंपाकाच्या मावशी असतील, भांडीवाल्या मावशी असतील, कॉलनीमध्ये येणाऱ्या बायका ज्या असतात त्यांना सांगून त्यांना मी विम्याची माहिती देऊन त्यांनासुद्धा ह्या प्रवाहात आणलं. म्हणजे विमा कंपनीच्या तर्फे जर एक छोटीशी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जरी तुम्ही घेतली तरी त्यांच्या घरात किती हातभार लागू शकतो हे त्यांना पटवून दिलं आणि त्यांना त्याची माहिती दिली आणि त्याचा त्यांना फायदा पण करून दिला. या सर्वाची पोचपावती म्हणजे मला नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून अनेक वेळा गौरवण्यात आलं. तसंच स्वयंसिद्धाचा पण उत्कृष्ट संघटन कौशल्याचा पुरस्कार मला दिलेला आहे. स्वयंसिद्धा, अरुणानुबंध, स्नेहबंध, जाणीव-जागृती बचत गट अशा अनेक संघटनांना जोडण्याचं किंवा ह्या संघटनांना अनेक चांगल्या लोकांना पोचवण्याचं काम मी करते. मला एवढा संदेश महिला दिनानिमित्त द्यावासा वाटतो की पुरुषांच्या बरोबरीनं काम करत असताना पुरुषांतले चांगले गुण अवगत करा आणि सर्व महिलांना सांगावंसं वाटतं की प्रत्येक काम हे उत्कृष्टच असतं. मग ती घरात करणारी स्त्री, काम करणारी असू दे किंवा महिला जी बाहेर ऑफिसमध्ये काम करते, अशी महिलाचं प्रत्येकाच्या कामाचं जे काही गुणकौशल्य आहे ते प्रत्येकाने जोपासलं पाहिजे. मला शेवटी जाता एवढं सांगावंसं वाटतं की अखंड परिश्रम करा, छान राहा. महिलांनो, अनेक संस्था आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये, त्यांना भेटी द्या, त्यांच्यामध्ये जाऊन तुमच्या कलागुणांना वाव द्या. स्वयंसिद्धासारख्या चांगल्या संस्थांना भेट द्या, तिथे पण तुमच्या फावल्या वेळेचा जरूर उपयोग होऊ शकतो. आणि बिनधास्त बोला या चॅनेलने मला इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद.